हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। तर ह्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि खडे मसाले। तर आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेला आहे मोहरी, जिरे आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता आणि खडे मसाले। त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या। त्या आपण गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे, तो तेलामध्ये विरघळला पाहिजे। टोमॅटो आणि कांदा दोन्ही भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि हळद। आता हे छान मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार। नंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हलवून मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण ॲड करणार आहोत अख्खा मसूर। मी अख्खा मसूर 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत कुकरमध्ये आणि त्या भिजवलेल्या नाहीत। त्यात आपण ॲड करणार आहोत अर्धा ग्लास पाणी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करू शकता, जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तसं। आता छान याला एक उकळी आलेली आहे। वरून आपण कोथिंबीर टाकून घेतली, छान मिक्स करायचं आणि अजून एक उकळी काढून घेऊया। तर आपली अशी छान अख्खा मसूर ग्रेव्हीची रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते। तर ही सर्व करूया, वरून कोथिंबीर घालूया।